मुख्यमंत्री आहेत, असा तुमचं नाव लौकिक या महाराष्ट्रात आहे। परंतु 2014 साली देता का जाता हे आदिवासी समस्त महाराष्ट्रातील आदिवासी टोकरे ढोर मल्हार महादेव कोळ्यांचा मुंबई येथे मोठा मोर्चा निघाला। त्यावेळेस तुम्ही मुख्यमंत्री नव्हतात, त्यावेळेस तुम्ही आश्वासन दिले होते की 2014च्या मी मुख्यमंत्री झाले तर आधी तुमचा जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र तुम्हाला तात्काळ मिळून देईल। ह्याच्यासाठी जी न्याय हक्क पदयात्रा तुम्हाला समर्पित करतो। जर तुम्ही आमच्या मागण्या मान्य केला नाही तर इथं उपोषण करून इथंच जीव दिले नागपूरमध्ये, पण घरी परत जाणार नाही आणि आमच्या तुमच्या भेटीशिवाय आम्ही परत जाणार नाही। आम्हाला न्याय पाहिजे। अरे आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं। आदिवासी मल्हार महादेव टोकरे कोळ्यांना न्याय, आदिवासी टोकरे ढोर मल्हार महादेव कोळ्यांना न्याय। हर 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 महादेव कोळी डोंगर कोळी कोणाला म्हणावे हे भारत सरकारने गॅजेट प्रसिद्ध केलेले आहे 20 सप्टेंबर 1976 मध्ये, आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीची नोंद केलेली आहे आणि त्यामध्ये शेड्यूल ट्राईब मध्ये 28, 29 आणि 30 नंबरवरती ज्या जमाती लिहिलेल्या आहेत, कोळी, ढोर, टोकरा कोळी, कोलच्या कोलगा, कोळी महादेव, कोळी डोंगर आणि मल्हार कोळी हेच महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वे करून वास्तव्य करत आहेत। आणि याचा प्रचार जो झालेला प्रसार सह्याद्री पासून तर सातपुड्या पर्वतापर्यंत सर्वत्र आढळतात हे जमात। आणि या जमात आमची मुख्य मागणी एकच आहे की आजच्या आज महाराष्ट्र शासनाने GR काढावा आणि 1950च्या आधी ज्या कोळी नोंदी आहेत त्या नोंदीवरून आम्हाला शेड्यूल ट्राईबचे सर्टिफिकेट देण्यात यावे। ज्याप्रमाणे माजी गोविंदराव घारे यांना आदिवासी समाजाचे सर्टिफिकेट देण्यात आले त्यांच्या वडिलांच्या नोंदीवरून। मला सांगा, तुमच्या मुलांना स्कॉलरशिप भेटली का? माझे मुलं आता तर मोठे झालेले आहेत, समाजाच्या मुलांना शेड्यूल ट्राईबची आमचे 1950च्या पूर्वीची जी नोंद आहे ते कोळीच आहे। आणि त्यांना गव्हर्नमेंट म्हणते की तुम्ही 1950च्या आधी कोळी महादेव डोंगर कोळी नोंद दाखवण्यात यावी, परंतु ब्रिटिश काळामध्ये नियम असल्या कारणामुळे त्या नोंद फक्त त्यांनी मुख्य जमातीची केली आहे कोळी, आणि नंतर त्यांच्या उपजमातीची नोंद केलेली आहे। हा समाजामध्ये नोकऱ्या लागतात का तुमच्या प्रमाणपत्र? लागतात ना? घ्या प्रमाणपत्र। आमचा अनेक जे समाज बांधव आहे, आता पूर्वीच्या काळी जे इंग्रजांचा कालखंड होता त्याच्यामध्ये इंग्रजांच्या दरबारी जे कोणी थोडेफार सेवेकरी होते, बाकीचे पूर्ण समाज अशिक्षित होता, त्यांना हलके गाव कामगार, नोकर, चाकर, सैनिक असे म्हणून आमचे काही इंग्रजांच्या दरबारी काम करणारे लोक होते। ते थोडेफार त्या थोड्याफार काही सुशिक्षित त्या काळच्या सुशिक्षित लोकांमुळे एखाद दुसरी कुठेतरी कोळ आमची नोंद आमची महादेव कोळी टोकरे कोळी कुठेतरी सापडते कुठेतरी। समाजामध्ये नाव घ्या, उपजाती कोणकोणते? हा, जी मुख्य जमात आहे ती आमची कोळी आहे आणि कोळीच्या मुख्य जमाती आदिवासी ढोर टोकरे मल्हार महादेव कोळी या मुख्य जमाती आहे। ज्याप्रमाणे भील आणि गौंड यांच्या मुख्य जमाती गौंड असल्यावर त्यांच्या पोट जमातींना लाभ देण्यात येतो अनुसूचित जमातीचा, ज्याप्रमाणे भील ही मुख्य जमात असताना तिच्या पोट जमातींना लाभ देण्यात येतो, त्याचप्रमाणे आमची कोळी मुख्य जमात असून तिच्या ज्या पोट जमाती आहेत टोकरे ढोर मल्हार महादेव कोळी यांना मात्र लाभ देण्यासाठी हेतुपुरस्पर राजकीय षडयंत्राद्वारे आम्हाला वारंवार प्रांताधिकारी तसेच यांना हाताशी धरून यांना नाकरे लागत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना काहीतरी भेटलं निवेदनात दिसून राहिलंय,
तर सीएम साहेबांना आता जे आहे देवेंद्र फडणवीस त्याला काय म्हणाल, तुमची कोणती मागणी, पहिली एक मागणी कोणती? माननीय फडणवीस साहेब, आपण वचनपूर्ती करणारे अतिशय लोकप्रिय अशी आम्ही तुम्हाला शब्द देतो, याच राजधर्माची आठवण करून देण्यासाठी मी गीतांजली कोळी, माझ्या समस्त महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी जमात बांधवांचं म्हणणं घेऊन धुळे ते नागपूर ही 550 किलोमीटर अंतर पार करून पायी पायी पदयात्रा घेऊन नागपूर येथे पोहोचलेली आहे. परंतु नागपूर येथे पोहोचलेले असताना महाराष्ट्रातील सन्मान करणारे आमचे मुख्यमंत्री कोणत्याही प्रकारची दखल माझी नागपूरच्या सीमेवर आल्यानंतर माझी घेतली गेली नाही. एक आदिवासी टोकरे कोळी महिला 5 लोकांसमेत रस्त्याने पायी पायी चालत असताना कोणत्याही आरोग्य सुविधाचा मला लाभ भेटणार नाही. पोलीस यंत्रणा मला पुसण्यासाठी आली नाही. रोडवर आम्ही अक्षरशः पेट्रोल पंपापाशी आम्ही 3 दिवस 3 रात्री काढलेले आहेत. गाडीमध्ये झोपून रस्त्याने थंडीच्या कडाक्यात गाठून आणि महिलाचा सन्मान करणारे आमचे मुख्यमंत्री साहेब यांनी ही तरी आमची दखल घ्यावी की एका समाजाच्या मागणीसाठी आमच्या गोरगरीब लेकरांना प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी फक्त या पदयात्रेचा तरी सन्मान करा. आमच्या 40 वर्षापासून आंदोलन झाले, आतापर्यंत उपोषण झाले, परंतु कोणत्याही सरकारने, राज्य सरकारांनी आम्हाला न्याय दिला नाही. माननीय मुख्यमंत्री साहेब, आपण जलतेचे तालनहार छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात आपण आज मुख्यमंत्री झालेले आहेत बहुमताने. कोणत्याही 25 चांडा चौकडी आदिवासी आमदारांचा धाक न बाळवता आमच्या आदिवासी 65 लाख असणाऱ्या कोळी जमातीचा आमचं काम करा. आणि या अधिवेशनामध्ये, हिवाळी अधिवेशनात एक फक्त कोळी नोंदीचा रहिवासी पुरावा ग्राह्य धरून आम्हाला तात्काळ GR काढून या अधिवेशनात तात्काळ विनाट ST अनुसूचित जमातीचे टोकरे कोळी, ढोर कोळी, मल्हार महादेव कोळीचे प्रमाणपत्र मिळावे ही तुम्हाला महादेव